कृपया आपण पुढे येऊन इथे ज्या खुर्च्या आहेत त्याच्यावरती स्थानापन्न व्हायचंय। महिलांसाठीचं जे वेगळं सेक्शन ठेवलेलं आहे तिथे महिलांना जाण्यासाठी स्वयंसेवकांनी मदत करावी। माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण लवकरच बसून घ्या जागेवरती, कारण आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळात ते मंचावर येतील आणि आपण आपल्या आज या विजय संकल्प सभा बीड लोकसभा आज या विजय संकल्प सभा बीड लोकसभा याची सुरुवात आता करत आहोत। माझी सर्वांना विनंती आहे की आपण पुढे येऊन या ज्या खुर्च्या आहेत तिथे बसून घ्यावं। मंडपाच्या बाहेर उभे राहू नका। आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला हा कार्यक्रम पार पाडणे आहे। आपल्या संस्कृतीमध्ये कुठल्याही शुभ कामाची सुरुवात करत असताना आपण नेहमी प्रभूचे आशीर्वाद घेतो। म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या सोबत, आपल्या सगळ्यांच्या समक्ष इथे प्रार्थना करू इच्छिते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज या सभेच्या माध्यमातून आपल्या एका नवीन प्रवासाची सुरुवात व्हायला जाते। हा प्रवास आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने निर्विघ्न पार पडावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। मागे उभ्या असलेल्या लोकांना पुन्हा एकदा विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी पुढे येऊन खुर्च्यांवर बसून घ्यायचंय। बाहेर उन्हात उभ्या असलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की आपण पुढे येऊन मंडपात ज्या खुर्च्या आहेत तिथे बसून घ्यायचंय। स्वयंसेवकांनी त्यांना सर्वांना मदत करायची आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये मंचावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पंकजाताई यांचं आगमन करावं। माननीय, मला सांगण्यात आलं इकडून बोल, नाही इकडून बोला म्हणून सांगण्यात आलं। सन्माननीय बावनकुळे साहेब, आपल्या उमेदवार पंकजाताई, सर्व सन्माननीय मंच, या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी प्रधानमंत्री किसान योजना देऊन आमच्या घरातील शेतकऱ्याच्या घरातील ग्रहकलह संपविण्याचं काम त्या ठिकाणी केलं। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना घरकुलं देण्याचं काम केलं आणि नॅशनल हायवे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चाललेत त्याचंही श्रेय त्यांना जातंय। पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना CMGSY 25-15
जलसंधारण खात्याच्या मंत्री असताना जलयुक्त शिवार योजना आणि या जिल्ह्यातला मुलींचा जो जन्मदर 628 वरती हजाराच्या पाठीमागे गेला होता तो वाढविण्याचं काम सुद्धा पंकजाताईंच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झालं. या आमच्या पक्षाच्या उमेदवार आहे आणि आमच्या प्रकाशदादा सोळंकेंच्या जुन्या पक्षाचे जे उमेदवार आहे आता समोर ऐकू येतंय का तुम्हाला? प्रकाशदादांच्या पक्षाचे जे उमेदवार ते 6 महिन्यापूर्वी त्यांचं नाव बजरंग आहे. बजरंगबली हे प्रभू रामचंद्राचे भक्त होते आणि त्यांची छाती फाडली तर प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण दिसत होते. हे 6 महिन्यापूर्वी म्हणले माझी छाती जर फाडली तर इकडून धनुभाऊ, इकडून अजितदादा. 6 महिन्यातच गड्याची छाती बदलली हो. 6 महिन्यात छाती बदलली. आता म्हणतायत माझ्या छातीत शरद पवार साहेब आले. आदरणीय आठवले साहेब या ठिकाणी आलेले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अटल या ठिकाणी रामदासजी आठवले साहेब, पप्पूजी कागदे साहेब या ठिकाणी आलेले. देशाचे सामाजिक विभागाचे राज्यमंत्री. मी सांगत होतो की 6 महिन्यापूर्वी यांच्या छातीमध्ये दुसरं होतं, आता शरद पवार यांच्या छातीत आले. मला वाटतं महिन्या 2 महिन्यांनी परत यांच्या छातीत कोण दिसन याचा काही भरोसा नाही. मागच्या निवडणुकीत यांनी 5,09,000 मतं घेतली. या जिल्ह्यातल्या जनतेने तुम्हाला 5,09,000 मतं दिली. बाप्पा तुम्ही मला सांगा, जिल्ह्यातल्या कोणत्या माणसाच्या सुखामध्ये, दुःखामध्ये किंवा कोणत्याही वाईटात, कोणत्या प्रसंगात किंवा कोरोनाच्या काळात एका तरी तालुक्याला तुम्ही व्हिजिट झालेला फोटो दाखवा. तुम्ही म्हणता तर तुमच्या टांगा खालून जायची माझी तयारी आहे, पण तुम्ही कधीच 5,09,000 मतं तुम्ही जिल्ह्याची हडपली, लोकांनी तुम्हाला दिली, पण त्याचा उपयोग तुम्ही काही केला नाही. आणि आता कालचाच केज तालुक्यामध्ये पुष्पा चित्रपट झालेला आहे. पुष्पा, बालाजी जाधव पुष्पा. तर पुष्पामध्ये झुकागा नाही टिंब टिंब म्हणतात वाटतं. अशा काही घटनांमुळं निश्चितपणे झुकेगा होते याचा खुलासा मला वाटतं समोरच्या उमेदवारांनी करावा, अशा प्रकारची विनंती मी त्यांना करतो. आणि येत्या 13 तारखेला माननीय पंकजाताई यांचा अनुक्रमांक 1 चिन्ह कमळ आणि कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून पुढची 5 वर्ष त्यांना बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारची विनम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज येतोय का? आवाज येतोय का म्हणल्यावर हात हलवून नाही म्हणताय तर येतोच आहे ना. बरोबर आहे. धन्यवाद दस साहेब. पंकजाताई ही बीडची लेक, जिल्ह्याच्या विकासाचा तिचा इरादा नेक आणि वोटिंग वरती अनुक्रमांक. त्यामुळे 1 नंबरच्या मताधिक्याने आपल्या सर्वांना पंकजाताईंना दिल्लीच्या संसदेत पाठवायचंय. मी विनंती करते
आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके यांनी आपले विचार व्यक्त करावेत. तत्पूर्वी मी विनंती करते भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षय भैया मुंदडा हे अगदी थोडक्यात आपले विचार व्यक्त करतील. प्रोटोकॉल प्रमाणे प्रकाशदादा अक्षय भैयांनंतर बोलतील. सर्वांना नमस्कार. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचं अंबाजोगाईमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या केजचे आमदार प्रोटोकॉल प्रमाणे CM साहेबांना घ्यायला या ठिकाणी गेलेले आहेत. तिथं त्यांचं स्वागतासाठी त्या ठिकाणी ते गेलेले आहेत. म्हणून त्यांच्या वतीनं मी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या, बीड जिल्ह्याच्या भाग्यविधात्या, ज्यांना निवडून आणण्यासाठी आणि दिल्लीला पाठवण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत, त्या लोकनेत्या आदरणीय पंकजाताई, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आठवले साहेब, बावनकुळे साहेब, जिल्ह्यातील सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी, मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. आज आपण देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना ऐकण्यासाठी सर्वजण इथं आलेलो आहोत. मी आदरणीय पंकजाताईंचं, आदरणीय बावनकुळे साहेबांचा आभार मानतो की राज्याच्या इतिहासामध्ये, आमच्या बीड जिल्ह्याच्या इतिहासामध्ये, आमच्या मतदारसंघाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान हे आमच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी येत आहेत. याचा अभिमान आम्हाला सर्वांना या ठिकाणी आहे. ही निवडणूक आदरणीय बावनकुळे साहेब, पंकजाताईच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी आहोत. आम्ही सर्वजण आपल्या सर्वांना खात्री देण्यासाठी तो उपस्थित आहोत की येत्या 4 जूनला बीड जिल्ह्यातून सर्व जनता, महाराष्ट्रातून सर्वात जास्त मताधिक्याने आदरणीय पंकजाताईला या ठिकाणी निवडून देणार आहे. आदरणीय बावनकुळे साहेब, या महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताईंनी भरपूर असे विकासाचे कामं या ठिकाणी. शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. हर हर. अमर रहे, अमर रहे. जोरा दोन्ही हात वर करून अमर रहे, अमर रहे. अमर रहे, अमर रहे. बंधू भगिनींनो, 13 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, आपल्या परिवारातल्या सर्वांनी, आपल्या परिवाराच्या सर्व नातेवाईकांनी, आपल्या संपूर्ण समाज बांधवांनी, आपल्या मोबाईलमध्ये जेवढे क्रमांक आहेत त्या सर्वांनी आणि आजूबाजूच्या सर्व 100-200 घरांनी माननीय पंकजाताई यांना महायुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आणि 13 पक्षाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करण्याकरता आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री, विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी 10 मिनिटात या ठिकाणी येत आहे. मी तुम्हाला विनंती करणार आहे, जेव्हा माननीय मोदीजी येतील त्यांचं स्वागत करण्याकरता आपला मोबाईल काढून, आपला टॉर्च चालू करून माननीय मोदीजींचं आपल्याला सर्वांना स्वागत करायचं आहे. मोदीजींचं आपल्याला सर्वांना स्वागत करायचं आहे. मोदीजी आल्यावर सर्वांनी आपला टॉर्च चालू करायचा आणि मोदीजींचं स्वागत डायरेक्ट तुम्ही करायचं. या ठिकाणी बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या ज्यांच्यावर अनंत प्रेम होतं
असे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या सहवासात आपण आहोत. माननीय प्रमोदजी महाजन या ठिकाणी त्यांना आपण सर्वांनी या ठिकाणी माननीय प्रमोद महाजन साहेबांच्या आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी आहेत. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने 13 तारखेची निवडणूक या महाराष्ट्राच्या संघर्ष कन्या म्हणून ज्यांना आपण मानतो, या देशामध्ये एक प्रचंड ताकदवार उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या आपल्या नेत्या माननीय पंकजाताई समोर आहे. बंधू भगिनींनो, खरं तर 55 वर्ष काँग्रेस पार्टीने सरकार चालवलं. 55 वर्ष सरकार चालवलं. काँग्रेसचे प्रधानमंत्री म्हणायचे दिल्लीवरनं 1 रुपया पाठवला. काँग्रेसच्या प्रधानमंत्र्यांनी म्हटलं होतं राजीव गांधींनी की दिल्लीवरनं 1 रुपया पाठवला तर अंबेजोगाईला फक्त 15 पैसे पोहोचतात. आपण प्रीतमताईला 1 मत दिलं, प्रीतमताई निवडून आल्या, मोदीजी प्रधानमंत्री झाले. मोदीजी असे प्रधानमंत्री झालेत की दिल्लीवरनं 1 रुपया आला तर अंबेजोगाईला 1 रुपया पोहोचतो, अंबेजोगाईला 1 रुपया पोहोचतो. भ्रष्टाचार मुक्त शासन मोदीजींनी केलं. बंधू भगिनींनो, काँग्रेसनी गरिबी हटावचा नारा दिला. कधी इंदिरा गांधींनी गरिबी हटाव म्हटलं, कधी राजीव गांधींनी गरिबी हटाव म्हटलं, कधी सोनिया गांधींनी म्हटलं, आता राहुल गांधी म्हणतात आहे गरिबी हटाव. कधी 10 कलमी कार्यक्रम दिला, कधी 25 कलमी कार्यक्रम दिला. गरिबाची गरिबी हटली नाही. बंधूंनो, तुम्ही एक मत मोदीजींना दिलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले. या देशातल्या 25 कोटी लोकांना BPLच्या बाहेर या ठिकाणी गरिबी दूर करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं. काँग्रेसच्या काळामध्ये 55 वर्षामध्ये 36 घोटाळे झाले. या 36 घोटाळ्यामध्ये या अंबेजोगाई, बीड, महाराष्ट्र देशाचे 86 लाख कोटी रुपये गेले. तुमचे आमचे 86 लाख कोटी भ्रष्टाचारामध्ये गेले. पण मोदीजी प्रधानमंत्री झाले. 1 रुपयाचा भ्रष्टाचार कोणी माईका लाल असेल सांगाव त्यांनी कधी मोदींच्या सरकारमध्ये 1 रुपयाचा भ्रष्टाचार झाला. बंधूंनो, काँग्रेसनी गरीब लोकांना कधी रेशन देतो म्हणून सांगितलं, पण या देशामध्ये काँग्रेसनी कधी रेशन दिलं नाही. मोदीजी आले. आज या देशातल्या 80 कोटी लोकांना रेशनच्या दुकानातनं रेशन देण्याचा निर्णय माननीय मोदीजींनी केला. आणि 14 एप्रिल 2024ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी वचननामा दिला. त्या वचननाम्यामध्ये 2029 पर्यंत पुढचे 5 वर्ष बीडला, महाराष्ट्राला, देशाला रेशनच्या दुकानातनं मोफत रेशन देण्याची योजना माननीय मोदीजींनी जाहीर केली. बंधूंनो, मला परवा एका नेत्याने विचारलं मोदीजीच्या सरकारने या महाराष्ट्राला काय दिलं, मोदीजीच्या सरकारने महाराष्ट्राला काय दिलं. अरे वेळ्यांनो, जरा रेकॉर्ड तपासून बघा. मोदीजींनी या 10 वर्षामध्ये 6,56,00,000 लोकांना मोफत अन्न दिलं. 1,94,00,000 लोकांना आयुष्यमान भारतचं 5 लाख रुपयाच्या आरोग्याची विमा दिली. 1,04,00,000 लोकांना माननीय एकनाथ शिंदे साहेब आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने आणि देशाच्या सरकारने मोदीजींनी 12,000 रुपयाचं शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी दिला. 1,04,00,000 लोकांना शेतकरी सन्मान निधी, 20,67,000 लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळालं. आणि आता तर मोदीजींनी 4 कोटी लोकांना नवीन घरं देण्याची योजना या ठिकाणी जाहीर केली. 70,15,000 लोकांना, आपल्याला आकडे माहीत असले पाहिजे, विकसित भारताकरता माननीय प्रीतमताई या ठिकाणी खासदार होत्या, 10 वर्ष खासदार आहेत. त्यांनी मोदीच्या सरकारमध्ये काम केलं आहे. 70,15,000 घरामध्ये शौचालय बांधण्याचं काम मोदीजी सरकारने या महाराष्ट्रात केलं. 66,44,000 घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी दिलं. या ठिकाणी 1,39,00,000 लोकांना कामगार योजनेचं कार्ड मिळालं. आणि बंधूंनो, मी पंकजाताईचं अभिनंदन करतो.
महाराष्ट्रात जेव्हा सरकार होतं, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, मी ऊर्जा मंत्री होतो आणि आमच्या फायर ब्रँड नेत्या पंकजाताई ग्रामविकास मंत्री होत्या, पालकमंत्री होत्या. या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काम बीड जिल्ह्यामध्ये करण्याचं काम या राज्याच्या मंत्री म्हणून आमच्या नेत्या पंकजाताईंनी केलं. एकदा पंकजाताई करता जोरात टाळ्या वाजवून आपण खऱ्या अर्थाने स्वागत केलं पाहिजे. या ठिकाणी 5716 किलोमीटर पंकजाताई तुम्ही मंत्री असताना, धनंजयची तुम्ही मंत्री असताना 5716 किलोमीटर रस्ते प्रधानमंत्री आवास योजनेत झाले. 47,01,000 लोकांना राष्ट्रीय सामाजिक योजनेचा केंद्र सरकारने लाभ दिला. 12,02,000 लोकांना प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा लाभ मिळाला. 1,34,00,000 लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ मिळाला. आणि बंधूंनो, 31,000 ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये स्वामित्व योजनेचा लाभ मिळाला. मी माझा दावा आहे, मागचे 55 वर्ष काँग्रेसचं सरकार, 10 वर्ष मागच्या काळातलं मनमोहन सिंगचं सरकार आणि मोदीच्या सरकारचा विचार केला तर 55 वर्षामध्ये महाराष्ट्राला धनुभाऊ महाराष्ट्राला 55 वर्षामध्ये 1,91,00,000 करोड रुपये मिळाले. मी तुम्हाला आकडा सांगतोय, हा आकडा प्रत्येक बीडकरांनी लिहून घेतला पाहिजे. 1,91,00,000 रुपये काँग्रेसच्या सरकारने आणि मोदीजीच्या सरकारने 10 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले. 10 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाले. बंधूंनो, या ठिकाणी मी एवढंच सांगेल, या पंकजाताईच्या निवडणुकीमध्ये अनेक लोक राजकारण करतात आहे, अनेक लोक सामाजिक राजकारण करतात आहे. पण बंधूंनो, मी 3 लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 24 लोकसभा निवडणुका पूर्ण होतोय, 3 टप्पे पूर्ण झाले. कुठल्याही पद्धतीचा सामाजिक वाद या निवडणुकीमध्ये आला नाही. खऱ्या अर्थाने खोटा गैरसमज निर्माण करण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि कुणाच्याही समाजाला बदनाम करण्याचं काम करतात आहे. बंधूंनो, सर्व समाजाने भरभरून महायुतीला मतदान केलं आहे. या ठिकाणी रामदास आठवलेजी आहे, या ठिकाणी सर्व आमचे नेते आहेत. बंधूंनो, एकनाथ शिंदे सारखा एक मर्द मराठा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये आहे आणि माननीय एकनाथ शिंदेजी त्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रात अजितदादा देवेंद्रजी सारे काम करताय. धनुभाऊ सारखा एक चांगला मंत्री या महाराष्ट्रामध्ये आहे. व्यासपीठावरचे नेते आमचे आमदार नमिता असेल, सूरजभाऊ धस असेल, मान्य प्रकाश सोळंकेजी असतील, मान्य लक्ष्मण पवारजी असतील, भीमरावजी असतील, मी सर्वांचं नाव घेऊ शकणार नाही. पण मला अभिमान आहे, या बीडच्या विकासाकरता, बीडच्या विकासाचे नवरत्न या ठिकाणी बसलेले आहेत. या बीडच्या विकासामध्ये माननीय मोदीजीच्या नेतृत्वात आज पंकजाताईचा विजय होणार आहे. आज बघा, विचार करा, 13 तारखेला मतदान होईल, 4 तारखेला निकाल लागेल आणि 4 तारखेच्या निकालामध्ये बीडच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त मतं पंकजाताईला मिळल्याशिवाय राहणार नाही. बीडचा इतिहास हा संपूर्ण तुटल्याशिवाय राहणार नाही. आणि मला विश्वास आहे, मोदीजीच्या सरकारमध्ये जेव्हा पंकजाताई संसदेमध्ये उभ्या राहतील, तुम्हाला गर्व वाटेल की 13 तारखेला दिलेलं माझं मत हे बीडच्या विकासाकरता होतं, हे मराठवाड्याच्या विकासाकरता होतं. बीड माननीय पंकजाताईला दिलेलं मत महाराष्ट्राच्या विकासाकरता होतं. मला विश्वास आहे, पंकजाताई जेव्हा लोकसभेमध्ये उठून उभ्या राहतील तेव्हा या देशातलं असं कुठलंही आमचं नेतृत्व नाही की पंकजाताई गेल्यावर त्यांना विकासाकरता कोणी नाही म्हणणार नाही. पंकजाताईंनी आपली पद देशाच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि राष्ट्रीय सचिव म्हणून पंकजाताईंनी देशाच्या सर्व नेतृत्वाला त्या ठिकाणी आपले संबंध जपले आणि या संबंधातनं आणि स्वर्गीय गोपीनाथजीचा वारसा मान्य प्रमोद महाजनजींचा आशीर्वाद या सर्वातनं पंकजाताई महाराष्ट्राचं या बीडचं नेतृत्व म्हणून प्रचंड ताकद विकासाला देतील. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, 13 तारखेला बंधूंनो, विकासाची लक्ष्मी कशावर येतं मी तुम्हाला विचारतोय.
विकासाची लक्ष्मी कशावर येतं? जर जोरात सांगा, विकासाची लक्ष्मी कशावर येणार आहे? 13 तारखेला एवढे कमळ दाबा. 4 तारखेला एवढे कमळ निघतील की पुढचे 5 वर्ष या बीड लोकसभेची, या मराठवाड्याची विकासाची लक्ष्मी कमळावर आल्याशिवाय राहणार नाही. आमच्या महायुतीच्या नेतृत्वामधून या ठिकाणी पंकजाताई प्रचंड विकास करतील, मला विश्वास. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ आज देशाचे प्रधानमंत्री आपल्या पंकजाताईच्या प्रचारासाठी या ठिकाणी येणार आहेत. काही वेळातच ते आपल्या सर्वांच्या समोर येतात. या प्रचार सभेला व्यासपीठावर उपस्थित आदरणीय केंद्रीय मंत्री आठवले साहेब, आदरणीय भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार भावी खासदार माननीय पंकजाताई गोपीनाथ मुंडे, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांची माफी मागून वेळ अतिशय कमी आहेत आणि मुद्दे जास्त बोलायचे असल्यामुळं मोठ्या अंतकरणानं व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेते मला माफ करतील असं समजून सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या या विराट सभेला इथं उपस्थित बीड जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं आलेल्या आमच्या मायमाऊला, वडीलधारी मंडळी, मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो, बहिणींनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, खरं तर आजची ही सभा विजय संकल्प सभा या नाव दिलंय. माझं असं म्हणणं आहे की विजय संकल्प सभा नाही तर विजयावर शिक्कामोर्तब करणारी ही आजची सभा आहे. आणि विजयावर शिक्कामोर्तब करणारी ही सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची गॅरंटी घ्यायला देशाचे पीएम आणि बीड जिल्ह्याची गॅरंटी घ्यायला आमची भगिनी, तिचं नावही पंकजा मुंडे आहे, म्हणजे शॉर्ट केलं तर ती सुद्धा पीएम. म्हणजे या 2 गॅरंट्या या बीड जिल्ह्याच्या विकासाला मायबाप जनतेला आज मिळणार आहेत. म्हणूनच आजची सभा ही विजय संकल्प सभा नाही तर विजयावर शिक्कामोर्तब करणारी ही सभा. खरं तर आज मोठ्या अंतकरणानं या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं खरं तर आदरणीय मोदी साहेब आल्यानंतर माईक हातात घेऊन स्वागत करणं अगेन्स्ट प्रोटोकॉल होईल. पण बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या वतीनं आपल्या या जिल्ह्यात आदरणीय मोदी साहेबांचं या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय आठवले साहेबांचं सुद्धा या बीड जिल्ह्याच्या मातीत आपण अनेकदा आलात, आज आपलं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं बीड जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर लढवणं जाणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की आपला हा बीड जिल्हा जो कायम मागासलेला जिल्हा म्हणून ओळख आहे. आपला हा बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. आपल्या या बीड जिल्ह्याची आता मागासलेपण दूर करायचं आहे. हा बीड जिल्हा ऊसतोड मजूर पुरवणारा जिल्हा नाही तर ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून आपल्याला करायचा आहे. आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं हे कसं होऊ शकतं हे मला जर एका पत्रकाराने विचारलं तर मी त्याला सांगितलं, आदरणीय अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी याला साक्षीदार आहेत की गोदावरीचं हे खोरं आपलं 162 TMCचं तुटीचं खोरं आहे. ही तूट भरून काढायची असेल तर पश्चिमेकडे वाहून जाणारं समुद्रातलं पाणी
नाशिकला आणून नाशिकचं पाणी जायकवाडीला आणून जायकवाडीचं पाणी माजलगावला आणून माजलगावचं पाणी तांदळवाडीला लिफ्ट करून तांदळवाडीहून धनेगाव पासून ते बोरणापर्यंत या ठिकाणी ग्रॅव्हिटीनं पाणी आणायचं असेल तर खऱ्या अर्थानं ती परिस्थिती आपल्या बीड जिल्ह्यात बदलू शकेल. आज आपल्याला पाण्याची गरज आहे. या बीड जिल्ह्याचा भौगोलिक इतिहास कदाचित समोरच्या उमेदवाराला माहित नसेल. या बीड जिल्ह्यामध्ये फक्त 1,83,000 हेक्टर जमीन बागायती आहे. जवळजवळ 8 लाख हेक्टर जमीन ही जिरायती आहे. वर्षातून आम्ही फक्त एकदा पीक घेतो. म्हणून 70% या बीड जिल्ह्यातली लोक 6 महिने विस्थापित होतात आणि आपला जिल्हा सोडून आपली माती सोडून दुसऱ्याच्या शेतामध्ये आपल्या मनगटाच्या ताकदीवरती ऊस तोडतात. हा प्रकल्प जर पूर्ण झाला, या प्रकल्पाला महायुती सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. 1,17,000 कोटी रुपये या प्रकल्पाला लागणार आहेत. याच्यात 50% केंद्र सरकार उचलणार आहे, 25% राज्य सरकार उचलणार आहे आणि उर्वरित जपानच्या सरकारकडून या ठिकाणी कर्ज म्हणून या प्रकल्पाला मिळणार आहेत. आणि हा प्रकल्प 5 वर्षाच्या आत पूर्ण करायचा असेल तर आजच्या या विजय शिक्कामोर्तब सभेच्या माध्यमातून मोदी साहेब ज्या देशाने ठरवलंय तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री करायचं, त्यांच्या पाठीमाग आपल्या जिल्ह्याचं विकासनभूप नेतृत्व म्हणून पंकजा ताईला या जिल्ह्याचं खासदार म्हणून त्यांच्या पाठीमाग आपल्याला खंबीरपणाने उभं करण्यासाठी पाठवायचं आहे. त्याच्याशिवाय हा विकास होणं शक्य नाही. आज आपल्यापैकी अनेक जण बावनकुळे साहेब म्हणले की आपण बावनकुळे साहेब म्हणले की आता टीका करायला वेळ नाही, समोर टीका करायला मुद्दा नाही. ही खरी गोष्ट आहे. इथं अनेक मान्यवर नेते उद्यापासून आपल्या विरोधात प्रचाराला यायलेत आणि आपल्या विरोधात प्रचाराला येत असताना काल काय मंडळी येऊन गेली. आता मी गेवराईच्या सभेत बोललो होतो की समोरचा उमेदवार म्हणतोय की मी शेतकरी पुत्र आहे. मी म्हणलं मी सुद्धा कृषी मंत्री आहे. मलाही बघावं लागेल की हा नेमका शेतकरी पुत्र कशाची शेती करतो, कशाची शेती करतो, कशाची कशाची आणि अशा चंदन तस्कराला या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने मत द्यावं का न द्यावं ही नक्की बीड जिल्ह्याची जनता विचार करेल. म्हणून आपलं मत वाया घालू नका. आज आपल्याला खऱ्या अर्थानं पंकजा ताईंना ऐतिहासिक मताधिक्यानं विजयी करायचं. जेवढ्या मताची लीड जास्त असेल तेवढा केंद्रातून पैसा आपल्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा येईल. आजची ही सभा मोदी साहेबांची योगेश्वरी नगरीमध्ये होतीये. ही होत असताना आज व्यासपीठावर ते नाहीत, पण एक केंद्रीय मंत्री व्यासपीठावर आहेत. त्यांच्या समोर या ठिकाणी सांगतो की आमचा आणखीन एक रेल्वेचा प्रश्न आहे, तो म्हणजे घाटनांदूर ते अंबाजोगाई जोडायचा. ते सुद्धा प्रश्न येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात या ठिकाणी पूर्ण करणार. हे पंकजा ताईची गॅरंटी आहे पीएम म्हणून आपल्या जिल्ह्याच्या, आणि पीएम साहेबांची देशाचा विकास करायची गॅरंटी आहे. म्हणून आज जास्त बोलणार नाही. इथून पुढचे 5 दिवस मतदानाचे जे राहिलेले आहेत, हे 5 दिवस एक एक मत जे आज सभेला आलंय आणि एक 10 मत जे तुमच्या घरचे आपल्या घरी आहेत, त्या सगळ्यांचं मतदान आपली लेख अनुक्रमांक 1 पंकजा गोपीनाथ मुंडे, चिन्ह कमळ, समोरचं बटन दाबा आणि ऐतिहासिक मतानी ताईंना दिल्लीच्या सार्वभौम सभागृहात पाठवा. ही कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मी
पंकजाताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधायचा आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लोकनेत्या भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई मुंडे मंचावर माझ्या प्रचारासाठी थोड्याच क्षणामध्ये ज्यांचं आगमन होणार आहे ते या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी या मंचावर विराजमान. आता अक्षरशः अवघ्या काही सेकंदात जे मंचावर येतील ते या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मी स्वागत करते. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते पालकमंत्री माझे बंधू धनंजय मुंडे, मंचावर जे संचलनाचं काम करत आहेत त्या माझ्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, मंचावर उपस्थित आमदार प्रकाशदादा, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा, आमदार विक्रम काळे, मंचावर उपस्थित आमदार बाळासाहेब आजबे, ज्येष्ठ आणि आमच्या मार्गदर्शक आणि आमच्या लोकसभेचे समन्वयक भैयासाहेब पंडित, माजी आमदार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमरावजी धोंडे, हाबाडा देणारे रमेशरावजी आडसकर, योगेशजी क्षीरसागर, राजेंद्र मस्के, राजेंद्र चव्हाण, सचिन मुळूक, पप्पू कागदे, हे सर्व आमच्या महायुतीचे सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष, आदरणीय नंदू काका, आदरणीय कल्याण काका आखाडे, सलीम भाई जहागीर, बालासाहेब दोडतले, पीटी चव्हाण, हरुण इनामदार, माधव निर्मळ तात्या, आप्पासाहेब मतकर, उषाताई मुंडे जिल्ह्याच्या अध्यक्षा महिला मोर्चाच्या, स्वरूपसिंगजी हजारी, दीपाली जाधव, असे सर्व मान्यवर आणि समोर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझी वडीलधारी मंडळी, खूप टोप्या आणि पागोटे जरा दिसत आहेत, माझे उत्साही अत्यंत उत्साही माझे युवा बांधव आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींनो, सर्वप्रथम मी हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्ही सर्व 13 तारखेला मला आशीर्वाद द्या. या सभेसाठी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार आहेत. मला असं वाटलं की एवढ्या मोठ्या नेत्याला आम्ही या प्रचारासाठी कशाला त्रास द्यायचा. मग लक्षात आलं की ते पंकजा मुंडेच्या प्रचारासाठी येत आहेत, पण त्याही पेक्षा जास्त तुमचा आशीर्वाद प्रधानमंत्री होण्यासाठी घेण्यासाठी ते येत आहेत. मग तुम्ही देणार की नाही आशीर्वाद? देणार की नाही आशीर्वाद? मला असं वाटतं की या देशामध्ये कोणीतरी संविधान बदलण्याच्या भूलथापा मारत आहे. त्यांना सांगा त्या संविधानाचाच ही एक पूर्ण झालेली कहाणी आहे की ज्याच्या वडिलांकडे साधी 1 एकर जमीन नाही, एक चहाची टपरीचा मालक असणाऱ्या एका गरीब माणसाच्या पोटी देशाच्या प्रधानमंत्री जन्म घेतो. हे संविधानाने महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सर्वांना अधिकार आहे. तर अशा भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. आपल्याला ही निवडणूक विकासाच्या बळावर लढायची, आपल्याला ही निवडणूक विकासासाठी लढायची. या देशाचं भलं कोण करू शकतो? तोच या महाराष्ट्राचं आणि मराठवाड्याचं आणि माझ्या जिल्ह्याचं भलं करू शकतो, आणि त्या व्यक्ती म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. मी एवढंच सांगेन की या निवडणुकीमध्ये अनेक विकासाचे मुद्दे आहेत. करोडो लाभार्थी आहेत ज्यांच्यापर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलेल्या योजना पोहोचलेल्या आहेत. विकासाचा मुद्दा नसताना कुठेतरी मुद्दा भरकटण्याचं काम
विरोधक करतायत त्याला आपण बळी पडता कामा नये. आता आपण जगामध्ये महासत्ता बनण्याकडे पावलं उचलत आहोत. या जगामध्ये आपण एक मोठी आर्थिक शक्ती बनण्याकडे पावलं उचलत आहोत आणि ते करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही मला 13 तारखेला आशीर्वाद द्या. एवढंच सांगेन, जिथे युग चाललं आहे त्याच्या मागे चला. तुम्ही आपल्या जगाबरोबर एक एक पाऊल पुढे चला. तुम्हाला मागे मागे खेचणाऱ्या शक्तींचा नायनाट या निवडणुकीत करा. युग के साथ मिलके सब कदम बढ़ाना सीख लो. एकता के स्वर में गीत गुनगुनाना सीख लो. भूल कर भी मुख में जाति पंथ की बात न हो. भाषा प्रांत के लिए कभी रक्तपात न हो. फूट का भरा घड़ा है फोड़ कर बड़े चलो. फूट का भरा घड़ा है म्हणजे फूट पाडणाऱ्यांचं बोलतायत. फूट का भरा घड़ा है फोड़ कर बड़े चलो. भला हो जिसमें देश का वो काम सब चले करो. बडा हो जिसमें देश का वो काम सब किए चलो. मग माझ्या देशाच्या भल्यासाठी, या जिल्ह्याच्या भवितव्यासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही साथ देणार की नाही? साथ देणार की नाही? मी विकास केलेला तुम्ही पाहिलाय की नाही? माझा विकास तुम्ही अनुभवलाय की नाही? असाच विकास अनुभवायचा असेल तर येणाऱ्या 13 तारखेला तुम्हाला मला आशीर्वाद द्यावा लागेल. देशाचं भलं करायचं असेल, देशाचं भलं करायचं असेल तर देशाचा विचार करावा लागतो. कारण देशाच्याच गर्भात राज्य आणि राज्याच्या गर्भात जिल्हे असतात. देशाला वेगळं आणि जिल्ह्याला वेगळं असं न्याय लावता येणार नाही. देशाचा भलं करायचं असेल तर या भारत मातेच्या गर्भातल्या या जनतेला पोषण आणि विकास द्यावा लागतो. जशी एखादी गर्भार माता, तिच्या पोटातला जीव असतो, जर तिने एक घास खाल्ला तर त्या जीवाच्या जीवात जीव येत असतो. तसंच या भारत मातेचा विकास करायचा असेल, देशाचा विकास करायचा असेल तर राज्याला आणि जिल्ह्याला वेगळ्या पद्धतीने राजकारण करून जमणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिल्लीतून केलेला विकास माझ्या बीड जिल्ह्याच्या गल्ली गल्लीत पोहोचवण्यासाठी वरून खालपर्यंत आपल्याला सत्तेचे धागे एका हातात द्यायचे आहेत. आता आपले ते दिलेलेच आहेत. स्वतः मुख्यमंत्री मंचावर आहेत, म्हणजे दिल्लीतून प्रधानमंत्री आणि राज्यातून मुख्यमंत्री, या जिल्ह्यातून पालकमंत्री आणि तुम्ही सर्वजण जनता, अशी जोड ही लागलेली आहे. म्हणून या देशाच्यासाठी काम करण्याची संधी खरं तर प्रीतमताईंना मिळाली. प्रीतमताईंची हॅट्रिक व्हावी असं मोठी बहीण म्हणून मला 1000 वेळा वाटलं, पण आम्हाला नेत्याचा आदेश आणि पक्षाचा आदेश आला, तो शिरसावंद्य मानून आम्ही त्या क्षणाला तो आदेश पाळायला सुरुवात केली. आपल्याला विकास करावा लागतो. विकासाच्यासाठी आपल्याला अवकाशात यान सोडावं लागतात. महामार्गाचे जाळे, उद्योगाचे बीज, ह्याच्यासाठी विकासात प्राण ओतावा लागतो. पण तरुणाईला सुद्धा या देशामध्ये विकासाच्या यानाबरोबर, विकासाच्या प्राणाबरोबर भानाचं सुद्धा आपल्याला काम करायचंय. या तरुणाईचं भान हरपलं नाही पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काम करायचंय. आज अनेक प्रकार या राज्यामध्ये, देशामध्ये घडतात, ते मन खिन्न करणारे असतात. त्या प्रकारामध्ये एक अन्याय करणारा असतो आणि दुसरा अन्याय सहन करणारा असतो. पण अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा या जाती सोडून अन्याय करणारा कोण आणि सहन करणारा कोण, ज्याच्यावर अन्याय झाला तो कोण आणि ज्याच्यामुळे अन्याय झाला तो कोण, असा प्रश्न जर विचारत असेल तर या देशाचं सार्वभौमत्व हे टिकणं अवघड होईल. आणि म्हणून जो वंचित आहे, जो पीडित आहे, ज्याचा कोणी वाणी नाही, ज्याचा कोणी वाली नाही, त्याचा वाणी आणि वाली बनण्यासाठी माझ्या पित्या गोपीनाथ मुंडेंनी मला तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी राजकारणात आणलंय की नाही? केली की नाही सेवा? कधीच स्वतःचा विचार केला नाही. मला 5 वर्ष फक्त मुंडे साहेबांनी मागितले होते. 5 वर्ष मुंडे साहेबांनी मला सांगितलं, पंकजा तुझ्या जीवनातले मला 5 वर्ष दे. पण 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच ते आमच्यातून निघून गेले. अनेक संघर्षाचा सामना करत करत मी प्रयत्न करत राहिले की तुमच्यामध्ये, तुमच्या डोळ्यामधली असलेली आशा, अपेक्षा, महत्वाकांक्षा, तुमच्या डोळ्यामध्ये असलेले मुंडे साहेब कधी हरवू नये. कारण तेच माझी प्रेरणा, तेच मला आशीर्वाद देतात. तुम्हीच माझे मुंडे साहेब आहात, तुम्हीच मुंडे साहेबांची ऊर्जा आहात. मग तुम्ही आहात की नाही माझ्यासाठी मुंडे साहेब?
करणार की नाही तुम्ही माझ्या निवडणुकीची काळजी? मुंडे साहेबांनी प्रेम दिला असा कोण माणूस नाही. स्वतः छत्रपती उदयनराजेंपासनं ते माझ्या एका ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या सुरेश मानेपर्यंत मुंडे साहेबांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. तांड्यावरच्या माणसालाही वाटतं मुंडे साहेब आमचे, वाडी वस्त्या तांड्यावरच्या प्रत्येक माणसाला वाटतं मुंडे साहेब माझे होते. आणि हे त्यांचं माझेपण, हीच मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. मी तुम्हाला सांगते, माझ्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत तुमचं किंवा माझ्या पक्षाचं किंवा माझ्या प्रधानमंत्री मोदींचं मान खाली हो जाईल असं काम मी कधी केलं नाही, न कधी करणार आहे. सर्व वंचितांच्या लढाईमध्ये मी तुमच्या अंगावर आलेला प्रत्येक वार स्वतःच्या अंगावर झेले. म्हणून आपल्या सर्वांना मी सांगणार आहे की आपल्याला प्रयत्न करायचे. तुम्ही आलेले बूथवरचे कार्यकर्ते आहेत की नाही? शक्ती केंद्र प्रमुख आहेत की नाही? मोदींना ऐकण्यासाठी, मोदींचा प्लॅन ऐकण्यासाठी आलेली जनता आहे की नाही? मग हे लोक इथे आलेत. जर तुम्ही प्रयत्न केला तर हा विजयाचा रथ कोणी थांबवू शकेल का? तुम्ही जरी निवडणूक हातात घेतली, उद्या मी म्हणले, ताई म्हणल्या, धनुभाऊ म्हणले, मुख्यमंत्री महोदय म्हणले, तरी या निवडणुकीचा निकाल जर तुम्ही हातात घेतला तर कोणीही बदलू शकणार नाही. हो, मला माझ्या जिल्ह्याला पूर्णपणे सिंचित करायचंय. मला सिंदपना नदीचे बॅरेजेस बांधायचे आहेत. मला या जिल्ह्याची सर्व जमीन ओलिताखाली आणायची आहे. लिफ्ट इरिगेशननी या जिल्ह्याला पाणी द्यायचंय. मला या शेतकऱ्यांचा पुत्र मी नाहीये, मी मुंडे साहेबांची पुत्र आहे, तेही शेतकरी होते, पण शेतकऱ्यांचा मित्र नक्की बनायचा आहे. आणि शेतकऱ्यांचा मित्र बनण्यासाठी मला ही जमीन ओलिताखाली आणायचं आहे. त्याचबरोबर मला या जिल्ह्यामध्ये जे माझे ऊसतोड कामगार आहेत, ज्यांच्या हातावर एक कोयता आहे, असे परिश्रम कोणीच करू शकत नाही. असे परिश्रम हे माझे ऊसतोड कामगार करतात. या ऊसतोड कामगारांचं जीवन बदलण्यासाठी मोदीजींना खास हट्ट करून येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्यांचं जीवन बदलून त्यांच्या मुलांनी तरी ऊस तोडू नये अशा प्रकारची भूमिका मला घ्यायची आहे. घेणार की नाही? आपण मोदीजींवर यामध्ये विश्वास ठेवून ही भूमिका करायची आहे. मला एक इच्छा आहे, मोदीजी एखाद्या उद्योगपतींना फोन करला आणि सांगितलं की या बीड जिल्ह्यातले लोक बाहेर जातात, ऊस तोडायला जातात, कष्ट करायला जातात, या बीड जिल्ह्याच्या लोकांना रोजगार पाहिजे, तर इथे 10,000 युवकांना रोजगार देईल असे 2-4 प्रकल्प झाले. तर सांगा, बेरोजगारीचा प्रश्न मिटणार आहे की नाही? तो मिटल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रयास करायचे. मी माझ्याकडे भेटायला जे लोक येतात, ते भेटायला लोक जर 100 आले तर त्या 100 पैकी 10 पेशंट असतात. त्यामध्ये 2-3 कॅन्सर पेशंट असतात. स्वतःच्या इलाजामुळे, पैसे नसल्यामुळे जमीन दागिने विकून सुद्धा त्यांना स्वतःला इलाज देता येत नाही, त्यांना खर्च परवडत नाही. अशांसाठी बार्शीच्या धर्तीवर इथे मोठं असं हॉस्पिटल काढून मोफत इलाज गरिबांचा करण्यासाठी मी मोदीजींना आग्रह करणार आहे. मला विश्वास आहे तो आग्रह हे मोडणार नाही. आपली रेल्वे 1.5-2 वर्षात पूर्ण होईल. रेल्वे आली की उद्योग येईल, उद्योग आले की पैसे येतील, पैसे आले की सुबत्ता येईल, सुबत्ता आली तर लक्ष्मी नांदेल आणि माझा हा जिल्हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. सगळे वचन आम्ही देतो, सगळे वचन आम्ही पूर्ण करतो. मग तुम्ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर नेता, तर येऊन जाऊन निवडणूक कुठल्या मुद्द्यावर जाईल, तर ती मुद्द्यावर जाईल धर्म आणि जातीच्या. मी माझ्या मुसलमान बांधवांना विचारणार, 10 वर्षामध्ये तुमच्या केसाला तरी धक्का लागला का? तुम्हाला कोणी एवढा तरी त्रास दिला का? पण तुम्हाला घाबरवण्यासाठी कायद्यांचं सांगतात, एवढे कायदे आलेत, तेवढे कायदे आलेत. मी माझ्या मुसलमान बांधवांना वचन देते, मोदीजींचा परवानगी समजून वचन देते कि या देशामध्ये जहां आपके दादा परदादा उनके दादा पैदा हुए, ये देश आपका भी उतना ही है. आपका बाल भी बाका नहीं होगा, आपको धक्का भी नहीं लगेगा, ये वादा मैं करते. नुसतं भूलथापांनी राजकारण करून या देशाने पाहिलंय. 2014 पर्यंत साधे शौचालय नव्हते माझ्या माय माऊलीला बसण्यासाठी, पाणी नव्हतं घराघरामध्ये लाईट नव्हती. या देशामध्ये कानाकोपऱ्यात ते पोहोचवण्याचं काम गरिबाच्या पोटी जन्म घेतलेल्या मोदीजींनी केलेलं आहे. तुम्ही पण प्रयत्न करा. विजय एवढा मोठा मिळेल की कॉलर टाईट करून तुम्ही तुमच्या गावागावामध्ये फिराल. मग कॉलर टाईट करायची आहे का? मान खाली करायची का मान वर करून काम करायचंय?
मान वर करून काम करायचंय. मग आजपासून मोदीजींचं भाषण झाल्यापासून ते 13 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपली जी मतपेटी आहे ती सील होईपर्यंत आपण आता थांबायचं नाही, थकायचं नाही, रुकायचं नाही आणि कोणासमोर अजिबात झुकायचं नाही. मी तुम्हाला एवढंच सांगेन, डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में. बढ़ता डूबता उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी में उसके खाली हर बार नहीं होती, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती तो क्या होती है फिर? मग माझं बटन कोणतं आहे? नंबर काय बटनाचा? मग मुंडे साहेबांची कोणत्या नंबरची लेख आहे मी? मुंडे साहेबांची नंबर 1 ची लेख. 1 नंबरच्या पेटीवरचं 1 नंबरचं बटन तुम्ही दाबावं असे तुम्हाला हात जोडून मी विनंती करते. मला आजपासून 5 वर्ष सालगडी म्हणून ठेवा. एक क्षण सुद्धा बीड जिल्ह्याच्या विकासाशिवाय विचार करणार नाही हे वचन देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, शीशे से कब तक तोड़ोगे. मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. या ओळी प्रत्यक्षात उतरवून दाखवणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातल्या आपल्या लोकनेत्या पंकजाताई यांना खासदार म्हणून निवडून देण्यासाठी ताईंपेक्षा आपण सर्व स्वतः जास्त उत्सुक आहोत. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत दिव्यांगांचं अतिशय मोठं शिबिर आपण घेऊ शकलो आणि वेळोवेळी ज्यांचं मार्गदर्शन लाभतं ते सन्माननीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं आशीर्वाद प्रवचन पंकजाताईंसाठी इथे व्यक्त करावं. आठवले साहेब आपली परवानगी घेऊन एक विनंती करते की बीडसाठी खास आपल्या शैलीमध्ये 2 ओळी आपण इथे आमच्या बीडकरांसाठी जरूर व्यक्त व्हाव्यात ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, आपणाला या महाराष्ट्राला लागलेली आहे महाराष्ट्राला लागलेली महाविकास आघाडीची उकळून काढायची असेल कीड, या महाराष्ट्राला लागलेली महाविकास आघाडीची उकळून टाकायची असेल खेड, तर पंकजा ताईंसाठी आपण सर करा मतदारसंघ बीड. पंकजा ताईंचं काम करण्यामध्ये फार मोठं आहे स्पीड. पंकजा ताईंचं कामामध्ये फारच आहे स्पीड. मग का निवडून येणार नाही पंकजा ताईंसाठी बीड? माननीय नरेंद्र मोदीजी थोड्याच वेळात मंचकावर येणार आहेत. देशाचा लाडका नेता आपल्या समोर येणार आहे. माननीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी आमच्या मनामध्ये आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी फार मोठं काम केलेलं आहे. या बीड जिल्ह्यासाठी, मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी त्यांचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. बसा बसा, मोदी साहेब येत आहेत, बसा. तर या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजी आलेले आहेत, पालकमंत्री धनंजय मुंडेजी आहेत, आपल्या लाडक्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुंडे इथे उपस्थित आहेत, प्रीतमताई खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत, बरेच आमदार या मंचकावर आणि नेते उपस्थित आहेत.
मी आपल्याला हेच सांगण्यासाठी आलेलो आहे की हे लोक, मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या जिल्ह्यामध्ये चंदन सापडलेलं आहे, चंदनाचं जे स्मगलिंग आहे ते स्मगलिंग या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब कोण आहे त्यांना शोधून काढा. मुख्यमंत्री साहेब ते कोण आहे त्यांना शोधून काढा आणि त्यांना शोधून काढलं की तुम्ही त्यांना काढा. आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगतो, माझ्या बौद्ध समाजाला, दलित समाजाला सांगतो, या देशाचं संविधान कोणीच बदलणार नाही. जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पाठीमध्ये मी लाच घातल्याशिवाय राहणार नाही. या देशाचं संविधान ज्या लोकांनी बदललं तेच म्हणतायत की मोदीजी संविधान बदलणार आहेत. आपल्याला माहिती आहे की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, संविधान सभेने बनवलेलं संविधान, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ड्राफ्टिंग कमिटीचा ड्राफ्ट जो होता तो डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुपूर्द केला 26 नोव्हेंबर 1949ला. त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले की बाबासाहेब आंबेडकर आपण या संविधानाचे खरे शिल्पकार आहात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासाठी फार मोठे कष्ट घेतले. 26 नोव्हेंबर हा दिवस नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये संविधान दिवस म्हणून पाळण्याचा आदेश दिला आणि साऱ्या शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसेसमध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. हे काँग्रेसला कधी आठवलं नाही. अरे तुमच्यासोबत आठवले असताना तुम्हाला आठवलं नाही तर तुम्हाला कधी आठवणार? तुम्हाला ते आठवलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचं तुम्हाला आठवलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जो आहे तो सेंट्रल हॉलमध्ये लावायचं तुम्हाला आठवलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधान लिहिलं रात्र जागून. 26 अलीपूर रोड दिल्ली, त्या ठिकाणी स्मारक बनवायला मी अनेक वेळेला तुम्हाला भेटलो पण तुम्ही ऐकलं नाही. मोदीजी आल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी सुंदर स्मारक बनवलं. डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या जागेवर बसा बसा, येत आहेत साहेब, येत आहेत, बसा. तर बाबासाहेब आंबेडकरांचं जी प्रतिमा होती, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर मोदी साहेबांनी बनवलं. मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे साहेब इथं आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलच्या जागेची किंमत होती 3600 कोटी रुपयाची. त्या जागेवर माननीय नरेंद्र मोदी यांनी ती जमीन ताबडतोब दिली महाराष्ट्र सरकारला आणि त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेबांचं स्मारक होतंय. बाबासाहेबांचा 450 फुटाचा पुतळा, भव्य पुतळा त्या अरबी समुद्राच्या ठिकाणी उभा राहणार आहे हिंदू मिलच्या जवळ. एवढी सगळी कामं करणारे नरेंद्र मोदी संविधान कसं बदलणार? मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधी म्हणतायत की आरक्षण काढून घेणार आहेत. मोदी साहेबांनी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. बीजेपीने सांगितलं आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. चंद्रशेखर बावनकुळे साहेब सारखे सांगतायत की आरक्षण हे आमचं सर्वांचं आरक्षण आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस सांगतायत की आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे. एकनाथ शिंदेजी सांगतायत आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. आणि SC ST OBCचं जे आरक्षण आहे, या आरक्षणाला धक्का लागणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, आम्ही बोलतो.
राहुल गांधी, मी हैदराबादवरून इथं आलो, काल मी तेलंगणामध्ये होतो. किशन रेड्डी त्या ठिकाणी तेलंगणाचे बीजेपीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या प्रचारासाठी मी हैदराबादमध्ये काल होतो. आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली की तेलंगणामध्ये राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे, राहुल गांधी म्हणतायत की हे मोदी सरकार यांना 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, इथे तुमचं आरक्षण काढून घेतील. मी इलेक्शन कमिशनकडे तक्रार केलेली आहे. बसा बसा साहेब येत आहेत, बसा. मी इलेक्शन कमिशनकडे बंधू भगिनींनो तक्रार केलेली आहे की राहुल गांधी जाणीवपूर्वक नरेंद्र मोदी आणि आमच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. राहुल गांधी म्हणतायत की आरक्षण काढणार आहेत, त्यामुळं राहुल गांधींच्या भाषणांवरती बंदी आणावी. पुन्हा पुन्हा आरक्षण काढणार आहेत असे शब्द वापरले तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशा पद्धतीची मागणी निवडणूक आयोगाकडे आपण केलेली आहे. चुकीच्या पद्धतीने संभ्रम निर्माण करणं, दलित बौद्ध समाजाचा गैरसमज करण्याचा प्रयत्न करणं, मुस्लिम समाजाला आमच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करणं. अरे नरेंद्र मोदींनी ज्या योजना राबवल्या, ज्या योजना नरेंद्र मोदींनी राबवल्या, जनधन योजना, आवास योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजना, अशा अनेक योजनांचा फायदा मुस्लिम समाजाला झालेला आहे. 10% आरक्षण जे दिलंय इकॉनॉमिकल सेक्शनचं, त्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला फायदा है. मेरा मुस्लिम समाज को नम्र निवेदन है, ये कांग्रेस वाले तुमको भड़काने का काम करते रहते हैं. ये जो कांग्रेस के लोग हैं, राष्ट्रवादी के लोग हैं, ये लोग आपको भड़काने की कोशिश करते हैं. लेकिन नरेंद्र मोदी जी सबका साथ सबका विकास का नारा देने वाले हैं. नरेंद्र मोदी जी सबको साथ में लेकर जाने वाले हैं. भारतीय जनता पार्टी की मुस्लिम फ्रंट है, उनकी मुस्लिम विंग है, और बहुत सारे मुसलमानों को न्याय देने का काम मोदी जी ने किया है. इसलिए गलतफहमी फैलाने का काम मत करो कांग्रेस वालों, राष्ट्रवादी वालों. माननीय उद्धव ठाकरे हे तर चौताळलेले आहेत. उद्धव ठाकरे सारखे एकनाथ शिंदेच्या मागे लागलेले आहेत. जर उद्धव ठाकरे तुम्ही एकनाथ शिंदेच्या मागे लागत असाल तर मी तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही अशा पद्धतीनं चुकीचं बोलत असता. तुम्हाला आमदार सांभाळता आले नाहीत, तुम्हाला एकनाथ शिंदेना सांभाळता आलं नाही. ते म्हणत होते की आपण बीजेपी सोबत जाऊया, पण तुम्ही बीजेपीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलात. आणि जो तुम्ही बीजेपीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता, एकनाथ शिंदेजी 40 नव्हे, शिवसेनेचे 40 आणि अपक्ष 10 ते 50 आमदारांना घेऊन आमच्याकडे आले आणि त्यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. नरेंद्र मोदींनी, अमित शहानी त्यांना मान्यता दिली आणि आज एकनाथ शिंदे विकासाचं काम करतायत. एकनाथ शिंदे गावागावामध्ये फिरतायत. घरात बसून ते राजकारण करत नाहीत. घरात बसणाऱ्यांना आता घरात बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या निवडणुकीमध्ये आम्हाला 40-45 पेक्षा जास्त जागा मिळाल्या पाहिजेत. ही बीडची जागा जी आहे, ती बीडची जागा मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला या ठिकाणी गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण ठेवायची असेल तर प्रीतमताईंनी तर चांगलं काम केलेलंच आहे, पण पंकजाताई या गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीला तुम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे. माझ्या पक्षाचे आमचे पप्पू कागदे या ठिकाणी आहेत. आपला बौद्ध समाज, दलित समाज
मातंग समाज, चर्मकार समाज या सर्व समाजाला 13 तारखेला म्हणजे निवडणुकीची तारीख आहे 13, निवडणुकीची तारीख आहे 13 आणि तुतारीचे वाजवा तुम्ही 12. द्या तुम्ही भारत माता जिंदाबादचा नारा, द्या तुम्ही भारत माता जिंदाबादचा नारा आणि जागा करा तुम्ही बीड सारा. आपल्याला हे सगळं काम करायचं आहे. सर्व जाती जमातींना घेऊन जाणारे मुंडे साहेब होते. माझ्या बरोबर गोपीनाथ मुंडे साहेबांचे फार जवळचे संबंध होते. नामांतराच्या लढ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी भारतीय जनता पक्ष त्यावेळेला आमच्या सोबत होता. आम्ही भाजपसोबत नव्हतो, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी भारतीय जनता पार्टी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेजी हे सगळे जेलमध्ये गेले होते नामांतरासाठी. त्यामुळे त्यांचं मी आभार व्यक्त करतो की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जे मराठवाडा विद्यापीठाला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये बीजेपीचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. नामांतरामध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचा फारच मोठा होता वाटा. म्हणून या निवडणुकीमध्ये काढा तुम्ही महाविकास आघाडीचा काटा. आपण सर्वांनी मिळून पंकजाताईंसारखी एक अत्यंत अनुभवी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्या 5 वर्ष राहिलेले आहेत. त्यांना अत्यंत अनेक खात्यांचा चांगला अनुभव आहे. बीडमध्ये पाणी कसं आणायचं याची त्यांना कल्पना आहे. धनंजय मुंडे आता कृषी मंत्री आहेत. या भावा बहिणींचं जमत नव्हतं, पण जमत नसलं तरी दोघांशिवाय त्यांना गमतही नव्हतं. आता हे दोघे सुद्धा एकत्र आलेले आहेत. सर्वजण एकत्र आलेले आहेत. आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही जी निवडणूक आहे, निवडणूक आपली अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना 3ऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे. देशातला दलित समाज मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभा आहे. मागच्या निवडणुकीमध्ये 303 जागा बीजेपीला आणि एनडीएला 329 जागा होत्या. यावेळेला बीजेपीच्या 370 आणि आपल्याला एनडीएच्या 400 पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या आहेत. आणि त्यासाठी राहिलेले 5 दिवस आहेत. या 5 दिवसामध्ये घराघरापर्यंत आपण पोहोचायचं आहे. मुस्लिम समाजाच्या घराघरापर्यंत पोहोचायचं आहे. त्यांना समजावून सांगायचं आहे. मुस्लिम समाज को मेरा निवेदन है कि आप कांग्रेस के बहकावे में आने की कोशिश मत करो. ये कांग्रेस वाले बहुत बड़े खतरनाक हैं. ये कांग्रेस वालों ने देश का पूरा सत्यानाश कर दिया है. देश को गरीबी में लौटने का काम इन लोगों ने किया है. हिंदू मुसलमानों में दरार पैदा करने का काम कांग्रेस ने किया है. दलित और सवर्णों में विवाद पैदा करने का काम इन्होंने किया है. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. तर एससी एसटी ओबीसीला आरक्षण मिळतंय, त्याच धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका पंकजाताई सारख्या मांडतायत. माननीय मुख्यमंत्र्यांनी 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या सरकारने 10% आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यामध्ये तो कायदा लागू केलेला आहे. राज्यामध्ये ते आरक्षण मिळालेलं आहे. आमच्या भारत सरकारकडे हा प्रस्ताव आला, नक्की आम्ही त्या संबंधामध्ये विचार करणार आहोत. मराठा समाजाला माझं नम्र निवेदन आहे की मराठा समाज हा सगळेच मराठा श्रीमंत नाहीत. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच आरक्षण मिळणार आहे. ओबीसीला सुद्धा जे आरक्षण मिळते त्याच्यामध्ये ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्याच कुटुंबांना ओबीसीचं आरक्षण मिळतंय. सर्वांना ते आरक्षण मिळत नाही. आणि हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे. आज माझ्याकडे सोशल जस्टिसचं मंत्रालय आहे. उद्या कुठलं मंत्रालय येणार आहे की मला माहीत नाही आहे, पण मला कुठलंही मंत्रालय मिळालं
तर मंत्रालय कसं चालवायचं मला चांगलं माहिती आहे आणि माझ्यावर चांगली जबाबदारी नरेंद्र मोदीजी सोपवतील. माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. अंदमान निकोबारमध्ये माझ्या पक्षाच्या शाखा आहेत. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा आमदार 183 मतांनी हरला होता आणि माझा पक्ष मी देशभरामध्ये वाढवलेला आहे. कोण म्हणतोय बीजेपी वाले मोदी साहेब व दुसऱ्यांचे पक्ष संपवतात. उद्धव ठाकरे म्हणतात हे दुसऱ्यांचे पक्ष संपवतात. माझा पक्ष देशभरामध्ये वाढलेला आहे. माझा पक्ष कोणी संपवलेला नाही. तुमचा पक्ष तुम्ही संपवला. धनुष्यबाण तुमच्याकडून गेलं आणि आता मशाल तुम्ही हातात घेतलेली आहे. मशाल जी आहे ती किती वेळ चालणार आहे बघूया. किती दिवस पेटत राहणार आहे ती बघूया. आता ती पेटलेली दिसते पण निवडणुकीनंतर ती मशाल विझलेली तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला आमच्या सोबत राहायला होतं. उद्धवजी मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही आमच्या सोबत राहा. तुम्ही तिकडे काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाऊ नका. मी तिकडे जाऊन इकडे आलेलो आहे. तुमचं काम काय आहे तिकडे. तुम्ही तिकडे गेलात. ज्या माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा आयुष्यभर विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध केला. त्यांच्यासोबत तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही गेलात आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्ही चुकीच्या पद्धतीचं राजकारण तुम्ही चालू ठेवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मोदी साहेब येत आहेत आणि मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की भारत माता की. मोदी जी आप आगे बढ़ो. दोनों हाथ पर करून. मोदी जी आप आगे बढ़ो. मोदी जी आप संघर्ष करो. जय श्री राम. जय श्री राम. मोदी जी को जय श्री राम. 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 मोदी जी आप आगे बढ़ो. मोदी जी आप संघर्ष करो. दोन्ही हात वर करून जरा. मोदीजी आले आहेत. विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजी आले आहेत. एकदा जोरात दोन्ही हात वर करून. भारत माता की. मोदी जी आप आगे बढ़ो. मोदी जी आप संघर्ष करो. जय श्री राम. जय श्री राम. मोदी जी को जय श्री राम. 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 मोदी मोदी जी आप संघर्ष करो. करो. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जरा जोरात जरा दोन्ही हात वर करून. मोदी जी आले आहेत. मोदी जी आप आगे बढ़ो. मैं देश के लोकप्रिय प्रधानमंत्री सम्माननीय मोदी जी से ये गुजारिश करती हूँ कि वे आकर छत्रपति शिवाजी महाराज जी के पुतले को आदरांजलि अर्पित करें. सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, आपल्या लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई
आठवले साहेब यांना विनंती करते की आपण येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. जय श्रीराम. मी आपल्या बीड लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई यांना विनंती करते की समस्त बीड जिल्ह्यांच्या वासियांनी आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं ताईंनी स्वागत करावं. आज आपण हा दांडपट्टा जो शौर्याचं प्रतीक आहे, त्या शौर्याचं प्रतीक हे त्यांना घालून पंकजाताई त्यांचं स्वागत करत आहेत. त्याचबरोबरीने संत महंतांची जन्म आणि कर्मभूमी असणाऱ्या बीड जिल्ह्याचं वारकरी संप्रदायाचं प्रतीक म्हणून ही संतांची पगडी मोदीजींना ताईंनी घालून त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्याचबरोबरीने कष्टकऱ्यांच्या कष्टाचं सन्मान म्हणून घोंगडी आणि काठी हे देऊन सुद्धा आज आपण आपल्या जिल्ह्यामध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांचा सन्मान करत आहोत. आणि ज्या अंबानगरीमध्ये आजची ही सभा पार पडतीये, त्या अंबानगरीचं महत्त्व ज्या योगेश्वरी देवीमुळे आहे, त्या योगेश्वरी देवीचा फोटो देऊन पंकजाताईंच्या माध्यमातून मोदीजींचा सन्मान आणि स्वागत करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा आपल्या पंतप्रधानांचं स्वागत करू इच्छितात. त्यांच्या वतीने एक सन्मान चिन्ह फोटो फ्रेम देऊन मोदीजी यांचं स्वागत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे. मी बीड जिल्ह्याच्या वतीने आपण सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या सन्मानाचं प्रतीक असणाऱ्या भेटवस्तू देऊन आपल्या पंतप्रधानांचं, लाडक्या पंतप्रधानांचं स्वागत केलेलं आहे. आता मी विनंती करते की चीफ मिनिस्टर म्हणजे CM म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन म्हणून सर्वसामान्यांना सहज उपलब्ध असणारे महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील नेतृत्व सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करते, त्यांनी मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय 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 भवानी. परळी वैजनाथ महाराज की जय, श्री संत भगवान बाबा की जय. आणि सगळ्यांना जय श्रीराम. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आणि आपले विश्व नेते, यशस्वी आणि जगात सगळ्यात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं बीड मध्ये मी मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे देशभरामध्ये आज प्रचाराचं वातावरण तापलंय. राज्यातलं देखील तापमान 40च्या पुढे गेलंय. आणि 4 तारखेला महाराष्ट्राचा पारा
45 पार होईल आणि देशातला 400 पार. आणि महायुतीच्या या तळपत्या विजयामध्ये विरोधकांची लंका खाक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि काय होणार? तुतारीची काय होणार? पिपाणी. करणार ना. आणि आपल्या कारण देशामध्ये एकच गॅरंटी चालते, ती म्हणजे, आणि आता देशातल्या लोकांनी गॅरंटी घेतले फिर एक बार मोदी सरकार आणण्याची. आदरणीय मोदी जी, आपको मैं बताना चाहता हूं कि हमारे बीड़ की जनता है, ये जनता बहुत प्यारी है. ये गांव के लोग हैं, सीधे साधे लोग हैं, इनके दिल में कोई खोट नहीं होती. ये जनता किसी को मन से स्वीकारती है तो उनका कभी भी साथ नहीं छोड़ती. और बीड़ की जनता ने हमेशा हमारे मित्र गोपीनाथ मुंडे जी को प्रेम दिया है, उनका सम्मान किया है. और आज वो जनता का आशीर्वाद उनकी बेटी पंकजा ताई को देने के लिए आए हैं. आपका खाली हेलीकॉप्टर यहां से आ गया, आपका सिर्फ हेलीकॉप्टर आ गया तो हमारे सब भीड़ की जनता खड़ी हो गई, सिर्फ हेलीकॉप्टर आने के आवाज से ही. ये हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी को भी दिल से चाहते, दिल से. और इसलिए मैं फिर एक बार ये जनता की ओर से, महाराष्ट्र की ओर से आपका तहे दिल से स्वागत करता हूं, हृदय से स्वागत करता हूं. आपको धन्यवाद भी देता हूं. बीडचे लोक काय म्हणतात? दिल्ली गाजवणार मुंडे साहेबांची लेक, कुठून आली तुतारी, चल उचलून फेक. फेकणार ना. बीडच्या लोकांना माहित आहे, पंकजाताईंना मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत, आणि मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत, या विकसनशील भारत देशाला मत. आणि म्हणून मोदीजींनी आपल्या देशाचा लौकिक जगभरात वाढवलाय, जगभरात आपल्या देशाचा डंका पिटवलाय, जगभरात आपल्या देशाचं नाव रोशन केलंय. असा प्रधानमंत्री 10 वर्षात एकही सुटी न घेणारा आपल्याला लाभलेला आहे. बांधवांनो आणि भगिनींनो, पूर्ण जीवन या देश सेवेला अर्पित केलेला आपला हा प्रधानमंत्री. आणि म्हणून आपल्याला मी एवढीच सांगतो, आज संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे. आणि आपल्या देशातील इंडिया आघाडी पाकिस्तान बरोबर आहे. पाकिस्तानची बोली बोलू लागलेत. 26/11च्या हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नाही असं काँग्रेसचे वडेट्टीवार बोललेत, बरळलेत. तसा माणूस बरा होता, काँग्रेसमध्ये गेला बिघडलाय, वाया गेलाय, देशद्रोही बाता करू लागलाय, पाकिस्तानची बोली बोलू लागलाय. तो कोण? अब्दुल फारुक अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत, पाकिस्तान ने चुडिया भरी है क्या? अरे या देशात राहता आणि पाकिस्तानचे गोडगे गाता. हमारे पास तो सबसे बड़ा अणुबॉम्ब यहाँ बैठा है, वो सीधा घुस के मारता है, सर्जिकल स्ट्राइक करता है.
आणि म्हणून या देशामध्ये राहून पाकिस्तानची बोली बोलणारे यांना देशद्रोह्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, देशद्रोहाच्या कलमामध्ये. आणि म्हणून शहीदांचा अपमान, या पोलिसांचा अपमान, NSG कमांडोंचा अपमान ज्यांनी केलाय त्यांना येत्या निवडणुकीत तुम्ही धडा शिकवणार ना? शहीदों का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. आणि म्हणून मी काल म्हणालो होतो, काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ. हे असं दुर्दैवी दृश्य आपल्याकडे पाहायला मिळतंय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्हाला मोदीजींना विरोध करायचा असेल तर खुशाल करा, पण त्यासाठी घाणीमध्ये चिखलामध्ये लोळू नका. आपल्याकडे एक म्हण आहे ना, बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी बसवलं तरी तो कुठे उडी मारतो? चिखलातच, नाल्यातच. तशी या विरोधकांची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना थोडी जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. कारण मोदीजींनी आवाज दिल्यानंतर 60 कोटी जनता आपले डीपी बदलते, 60 कोटी जनता आपल्या घरावर तिरंगा फडकवते. हे मोदीजींचं काम आहे. आणि म्हणून अशा कर्तृत्ववान मोदींना हरवण्याची भाषा हे चिरकुट लोक करतात. आणि म्हणून बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशी तुमची अवस्था आहे. पहिले आपलं घर सांभाळा. आणि म्हणून त्याला एक म्हण आहे, उघड्या शेजारी नागडा गेला, असं काहीतरी आहे ना. ते सगळे तसे झालेले आहेत. आणि म्हणून तुम्ही किती आपटा म्हणजे आदळआपट करा, आएगा तो मोदी. आणि म्हणून ही निवडणूक पंकजाताईंची किंवा तुमची आमची नाही आहे. ही निवडणूक महाराष्ट्र घडवणारी आहे. ही निवडणूक महासत्ता घडवणारी आहे. ही नरेंद्र मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, त्यांचं कट कमिशन आणि करप्शन फर्स्ट, इकडे नेशन फर्स्ट, देशभक्ती फर्स्ट, राष्ट्रभक्ती फर्स्ट. म्हणून येत्या 13 तारखेला मी आपल्याला विनंती करतो की आपण सगळ्यांनी मिळून पंकजाताईंना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आहे. त्यांचं कमळाचं बटन दाबून त्यांना विजयी करायचं आहे. फक्त एवढंच सांगतो, काही लोक मराठा समाजामध्ये संभ्रम पसरवतात, पण आपल्या सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, ते टिकवलंय. ओबीसीला धक्का न लावता, इतरही समाजाला धक्का न लावता ते टिकवलंय. ज्यांनी द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही, परंतु दिल्यानंतर ते कोर्टात जातात. परंतु तुम्हाला मी सांगतो, आपलं सरकार मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकवणार, कायद्याच्या चौकटीत बसवणार आणि कुणबी प्रमाणपत्रही देण्याचं आपण सुरू केलंय. दुसरं जे सगळे सोयरेचं सुरू आहे, ओबीसी समाज, इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आम्ही समाजाला न्याय दिलाय. म्हणून तुम्ही कुणाच्याही भूल थापांना बळी पडू नका. तुम्ही कुठेही दिशाभूल करणाऱ्याला बळी पडू नका, एवढीच आपल्याला मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी पंकजाताईंचं अभिनंदन करू. आज पंकजाताईंचं मी अभिनंदन करतो आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पुन्हा एकदा मी बीडवासियांच्या वतीने, महाराष्ट्र सरकारच्या वतीने मनापासून आपलं अभिनंदन, मनापासून आपल्याला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. पंडित दीनदयाल जी की अंत्योदय की संकल्पना को धरातल पे लाने वाले अपने देश के सबसे यशस्वी, सबसे लोकप्रिय प्रधानमंत्री
सम्माननीय मोदी जी, मैं आपसे गुजारिश करती हूँ कि आप हमारे बीड़ की जनता को मार्गदर्शन करें। परणी बैजनाथच्या वैजनाथाला मी नमन करतो। हर हर महादेव। मैं संत भगवान बाबा संत नारायण महाराज को नमन करता हूं। योगेश्वर देवी को प्रणाम करता हूं। बीड़ का हमारे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जी से दिल का रिश्ता रहा है। वो हमेशा मुझसे बीड़ और मराठवाड़ के विकास के लिए चर्चा करते थे। मैं उन्हें बहुत भावपूर्वक याद कर रहा हूं। और साथियों, मेरा एक दुर्भाग्य रहा कि 2014 में आपने जब मुझे देश की सेवा करने का दायित्व दिया, तब मैं देश भर में से गोपीनाथ जी जैसे साथियों को चुन चुन करके दिल्ली ले गया था, ताकि हम मिलकर के देश की सेवा करें। गोपीनाथ जी के पास मुझसे भी ज्यादा अनुभव था। लेकिन मेरा ये दुर्भाग्य रहा कि आने के कुछ ही समय में मुझे मेरे साथी को गंवाना पड़ा। और इन कार्यकाल में मुझे मेरे बहुत साथी खोने पड़े। गोपीनाथ जी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर, यानी ये आप कल्पना कर सकते हैं कि मेरे जैसे व्यक्ति को जब मेरे हाथ कट जाए तो मेरी मुसीबत कितनी बढ़ गई होगी। और इसलिए इन सब साथियों की मुझे बहुत याद आना, और यहां जब आया हूं तो स्वाभाविक रूप से गोपीनाथ जी की याद आना, और जो मैं कमी महसूस करता हूं वो मुझे फील होता है। साथियों, आज तीसरे फेज का मतदान खत्म होने पर है, और साथ ही इंडी अघाड़ी की उम्मीदें भी खत्म हो गई है। पहले चरण में इंडी अघाड़ी पस्त हुआ, दूसरे में ध्वस्त हुआ, और आज तीसरे चरण में इंडी अघाड़ी का कहीं कोई छोटा मोटा दिया अगर जल रहा था वो भी बुझ गया है। साथियों, मोदी विकसित भारत के मिशन पर निकला हुआ है। इस संकल्प के लिए आज मैं आपसे कुछ मांगने के लिए आया हूं। मुझे आपके आशीर्वाद चाहिए।
और मेरी विरासत आप ही है। आपकी आने वाली पीढ़ियां वो ही मेरी विरासत है। मैं आपके भविष्य को बेहतर बनाने के लिए निकला हूं। मैं आपके बच्चों के भविष्य को बेहतर बनाने के लिए दिन रात मेहनत कर रहा हूं। आप ही मेरा परिवार है। मेरा भारत, मेरा परिवार। लेकिन साथियों, आप जानते हैं ये इंडी अगाड़ी किस एजेंडे के साथ चुनाव में है? इनका एक ही एजेंडा है। ये सरकार में आएंगे तो मिशन कैंसल चलाएंगे। इन्होंने कहा इंडी वाले जब सरकार में आए तो वो आर्टिकल 370 जो मोदी ने हटाया है उसको ही हटा करके फिर बिठा देंगे। इंडी वाले सरकार में आए तो मोदी जो सीएए लाया है उसको कैंसल करेंगे। इंडी वाले सरकार में आए तो मोदी जो 3 तलाक के खिलाफ कानून लाए हैं उसको कैंसल करेंगे। ये लोग मोदी जो किसान सम्मान निधि का पैसा किसानों को भेजता है उसको कैंसल कर देंगे। मोदी जो मुफ्त राशन की योजना लेकर के गरीब को मुफ्त राशन दे रहा है उसको कैंसल कर देंगे। हम देश के 55 करोड़ गरीबों को 5 लाख रुपए तक का मुफ्त इलाज दे रहे हैं। कांग्रेस एनडीए की ये योजना भी कैंसल कर देगी। और इतना ही नहीं, कांग्रेस वाले, इंडी अगाड़ी वाले राम मंदिर को भी कैंसल कर देंगे। आप चौंकिए नहीं। एक पुराने कांग्रेसी नेता ने जो 20-25 साल कांग्रेस में रहे, जिन्होंने कुछ समय पहले ही कांग्रेस छोड़ी है, उन्होंने एक सनसनीखेज खुलासा किया है। उन्होंने बताया है कि जब कोर्ट से राम मंदिर के पक्ष में फैसला आया था तो शहजादे ने खास लोगों की एक मीटिंग बुलाई थी। शहजादे ने कहा था कि कांग्रेस सरकार आएगी तो राम मंदिर पर सुप्रीम कोर्ट का फैसला पलट देंगे। इनके पिताजी ने तुष्टीकरण के लिए 3 तलाक के मामले में साहबानो केस में सुप्रीम कोर्ट का जो जजमेंट आया था उसके निर्णय को पलट दिया था। कहते हैं वैसे ही अब राम मंदिर के फैसले को भी पलट देंगे। साथियों, आज ही इंडी गठबंधन के एक और नेता ने कहा है कि राम मंदिर तो बेकार है। बताइए, यही नेता
पहले भगवान राम की पूजा को पाखंड बता चुके हैं। किसी और धर्म के लिए ये ऐसी भाषा सपने में भी बोलने की हिम्मत नहीं दिखा सकते, लेकिन तुष्टीकरण के लिए, वोट बैंक के लिए ये लोग बार बार प्रभु श्री राम का, राम भक्तों का लगातार अपमान कर रहे हैं। क्या ऐसे लोगों का इंडी गठबंधन, आप मुझे जवाब देना, क्या ऐसे लोग